नमस्कार. आपण आज स्वप्न वासवदत्तम हे संस्कृत नाटक शिकणार आहोत. हे BAच्या प्रथम सत्रासाठी नियोजित केलेल्या अभ्यासक्रमातलं एक नाटक आहे. मी प्राध्यापक सौ संगीता वायचाळ, संस्कृत विभाग प्रमुख आहे, गोसे महाविद्यालय खामगाव येथे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BAच्या पहिल्या सत्राला स्वप्न वासवदत्तम हे संस्कृत नाटक आहे. पण इतरही विद्यापीठामध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये स्वप्न वासवदत्तम हे नाटक असेल त्या सगळ्यांसाठी हे व्याख्यान उपयुक्त ठरेल. ऑनलाईन अभ्यासक्रमातला हा उपक्रम आहे, त्यामधलंच हे व्याख्यान आहे. स्वप्न वासवदत्तम या नाटकाचा कवी आहे भास. या नाटकाचा नाटककार आहे कवी भास. संस्कृत नाटकाला एक मोठी परंपरा आहे आणि त्या सगळ्यात जगप्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे कालिदास. कालिदासाला तर भारताचा शेक्सपियर म्हणून गौरवल्या गेलेला आहे. पण या कालिदासाच्या पूर्वीचा प्रसिद्ध नाटककार कोण, तर कवी भास. कालिदासानी स्वतः त्याच्या नाटकामध्ये मालविकाग्निमित्रमध्येच म्हणून ठेवलंय, पारिपार्श्वकाच्या तोंडाने. पारिपार्श्वक सूत्रधाराला म्हणतो, अरे तू नवशिक्या कालिदासाचं कुठे हे नाटक सादर करतोयस? भास, कविपुत्र, सौमिल्लक हे नाटककार राहिले आणि कुठे नवीन असणाऱ्या कालिदासाचं नाटक तू सादर करतोयस? या उल्लेखातून आपल्याला लक्षात येतं की कालिदासाच्या काळी कोणता प्रसिद्ध नाटककार होता, तर भास हा नाटककार होता. त्याचं हे स्वप्न वासवदत्तम अतिशय सुंदर नाटक आहे. या नाटकातले मुख्य पात्र कोणती, तर राजा उदयन. हा वत्स देशाचा राजा आहे आणि त्याची राजधानी आहे कौशांबी. याच्यातली नायिका आहे वासवदत्ता, जी उज्जयिनीच्या प्रद्योत राजाची राजकन्या आहे आणि शिवाय राजा उदयनाची पट्टराणी आहे. या नाटकातलं तिसरं पात्र आहे पद्मावती. ही मगध देशाची राजकन्या आहे आणि ही उदयनाची दुसरी पत्नी होणार आहे. यातलं पुढचं मुख्य पात्र आहे यौगंधरायण. हा उदयनाचा प्रधानमंत्री आहे. रुमणवान हा उदयनाचा सेनापती आहे. विदूषक हा उदयनाचा मित्र आहे. अशी ही मुख्य पात्र आहेत या नाटकातली. या मुख्य नाटकाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी काय आहे ते आपण आधी समजावून घेऊया. उदयन आणि वासवदत्ता यांचा विवाह झालेला आहे आणि या विवाहानंतरची गोष्ट या स्वप्न वासवदत्तम नाटकामध्ये येते. या उदयन आणि वासवदत्तेच्या विवाहाची सुद्धा एक मोठी रंजक कथा आहे. राजा प्रद्योताला उदयन हा जावई म्हणून हवा असतो, पण उदयन आणि प्रद्योत या राज्यामध्ये, या दोघांच्याही राज्यामध्ये अनबन असल्यामुळे सरळपणे मागणी घालणं काही शक्य नसतं आणि राजा प्रद्योत उदयनाचं अपहरण करतो आणि त्याला आपल्या राज्यात नजरकैद करतो. उदयनाला त्याला जावई करून घ्यायचं असल्यामुळे तो त्याचे उत्तम बडदास्त राखतो आणि वासवदत्तेला त्याच्याकडे वीणा शिकायला पाठवतो. वासवदत्ता आणि उदयनामध्ये वीणा शिकता शिकता प्रेमसंबंध निर्माण होतात. दुसरीकडे उदयनाचा जो प्रधानमंत्री आहे यौगंधरायण, तो त्याच्या राजाला वाचवण्यासाठी काही योजना आखतो आणि त्या योजनेनुसार कृत्रिम हत्तीच्या पोटात सैनिक बसवून तो उदयनाला सोडवून आणतो. उदयनाला सोडवून आणताना उदयनाच्या सोबत वासवदत्तासुद्धा पळून येते, कारण त्या दोघांना कल्पनाच नाही आहे की राजा प्रद्योताला त्या दोघांचा विवाह करून आणायचा आहे. उदयन आणि वासवदत्ता आपल्या राज्यात परत आलेले आहेत. त्यांचा विवाह झालेला आहे आणि काही काळानंतर आरुणी नावाचा एक बलाढ्य शत्रू उदयनाचं राज्य बळकावतो आणि मग उदयन राजाला राजधानी सोडून लावाणक या गावी राहावं लागतं.
आता पुन्हा एकदा प्रधानमंत्री योगंधरायण आपलं राज्य कसं परत मिळवावं याचा विचार करतोय आणि एक योजना आखतोय. ती योजना आखत असताना त्याला राजाच्या बद्दलची जी भविष्यवाणी आहे त्याची आठवण होते की राजा उदयन याचा पद्मावतीशी विवाह होईल. खरंच या भविष्यवाणीप्रमाणे झालं तर मग मगध देशाचं सहाय्य मिळेल आणि ते सहाय्य मिळाल्यानंतर शत्रूवर चढाई करून आपल्याला आपलं राज्य परत मिळवता येईल असं योगंधरायणाच्या मनात असतं. परंतु पद्मावतीशी विवाह होणार कसा? त्यामधली मुख्य अडचण अशी आहे की उदयन स्वतःच दुसऱ्या विवाहाला तयार होणार नाही, कारण उदयन आणि वासवदत्ता यांचं अतिशय एकमेकांवरती प्रेम आहे. शिवाय मगध देशाचा राजा पद्मावतीचा विवाह उदयनाशी का बरं करून देईल, जेव्हा की त्याची उदयनाची पहिली पत्नी जिवंत आहे आणि पहिल्या पत्नीवर नितांत प्रेम आहे. तेव्हा आपल्या राजकन्येला, आपल्या बहिणीला दुसरं स्थान मिळावं असं काही मगध देशाच्या राजाला वाटणार नाही आणि त्यामुळे सहजासहजी मगध राजासुद्धा काही पद्मावतीला उदयनाला देणार नाही. आता ह्या अडचणीवरती मात कशी करायची? तर योगंधरायण प्रत्यक्ष वासवदत्तेलाच विश्वासात घेतोय. राजावरतीचं अतिशय प्रेम असल्यामुळे वासवदत्ता त्याच्या योजनेमध्ये सामील होते. वासवदत्तेचा असीम त्याग ही खरं तर या नाटकाची खरी कथा आहे असं म्हणायला हरकत नाही. आता या योजनेमध्ये योगंधरायण काय करतो? एक अफवा पसरवतो. राजा शिकारीला गेला असताना राजवाड्याच्या अंतःपुराला आग लागली, त्यात राणी जळून गेली आणि तिला वाचवताना योगंधरायणसुद्धा मृत्यू पावला अशी बातमी तो पसरवतो आणि राज्यप्राप्तीच्या पुढील योजनांची तजवीज करायला तो बाहेर पडतो. इथून पुढे नाटक सुरू होतं. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हे नाटक म्हणजे वासवदत्तेच्या असीम त्यागाची कथा आहे. आता आपण मुख्य नाटकाकडे वळूया. पहिल्या अंकामध्ये योगंधरायण वासवदत्तेला बरोबर घेऊन मगध देशाच्या राजधानीला जायला निघतो. त्यांनी स्वतः संन्याशाचा वेश घेतलाय आणि वासवदत्तेनी अवंतिका वेश घेतलाय. मार्गक्रमण करत करत ते दोघं एके दिवशी सकाळी राजवाड्यापासून जवळच असणाऱ्या एका तपोवनात येऊन पोहोचतात. तिथे राजाचे 2 सैनिक तपोवनातल्या लोकांना दूर व्हा म्हणत सामोरे येतात. बघा, पहिल्या प्रवेशात आपल्याला दिसतंय तपोवना शेजारचा भाग आहे, जवळचा भाग आहे आणि योगंधरायणाचा वेश आहे संन्याशाचा आणि वासवदत्तेचा वेश आहे अवंतिकेचा. अवंतिकेचा वेश म्हणजे अवंतिका म्हणजे अशी स्त्री की जिचा पती गावाला गेलेला आहे. त्यावेळेचे काही समाज नियम होते. पती गावाला गेला की पत्नीने कसं राहावं याविषयीचे काही नियम होते. अतिशय साधं राहावं, अवगुंठन घ्यावं, अलंकार घालू नयेत, साज शृंगार करू नये. आता हे दोघं वेषांतर करून निघाले आहेत. जर ते स्वतःच्याच वेशात निघाले असते तर कुणीही त्यांना ओळखू शकलं असतं. आणि अफवा काय पसरवलेली आहे तिकडे की ते दोघं जण जळून गेलेले आहेत. त्यामुळे वासवदत्ता ओळखायला यायला नको आणि त्यासाठी तिला हा अवंतिका वेश अतिशय उपयुक्त आहे. हे दोघं जण लावणक गावातनं निघालेले आहेत आणि एका तपोवनापाशी येऊन पोहोचतात. तेव्हा दुसऱ्या एका देशाचे 2 सैनिक त्यांना सामोरे येतात आणि त्यांना बाजूला व्हा असं म्हणतात. त्यावेळेला योगंधरायणाला वाटतं की अरेच्चा, धीर गंभीर आश्रमात राहणारे, वनातल्या फळांवर समाधान मानणारे, वल्कल परिधान करणारे, माननीय अशा या प्रज्ञावान तपस्व्यांना का बरं म्हणून त्रास देण्यात येत आहे? अशी आज्ञा देऊन या शांत तपोवनाला गावाचं स्वरूप आणणारा, उद्धट, विनयहीन आणि चंचल वैभवानी गर्विष्ठ झालेला असा हा कोण बरं आहे? त्यावेळी त्या काळामध्ये राजधानीमधले नियम वेगळे आणि तपोवनातले नियम वेगळे असत. राजा किंवा राजाचा आप्त परिवार
किंवा राजवाड्यातले जे मोठे लोक गावामध्ये किंवा राजधानीमध्ये निघत असत, त्यावेळेला साहजिकच त्यांचे भालदार चोपदार, त्यांचे सैनिक गावातल्या लोकांना बाजूला व्हा बाजूला व्हा म्हणत असत. तिथे ते ठीक होतं. आता सुद्धा आपण बघतो मुख्यमंत्री, प्रधानमंत्री असे कोणी महत्त्वाची लोक जर आपल्या गावात येणार असतील तर तो रस्ता पोलिसांच्या करवी कडक बंदोबस्तात ठेवला जातो. आपल्याला तिथे जाऊ दिलं जात नाही. त्याचप्रमाणे या लोकांचीही बडदास्त राजधानीमध्ये ठेवल्या जात असे. पण तपोवन ही अशी जागा आहे की जिथे गुरुकुल असतं, तपस्वी असतात. वानप्रस्थाश्रमातले लोक तिथे येऊन राहतात. गावातला, राजधानीतला त्रास होऊ नये म्हणून ते तपोवनामध्ये येऊन राहिलेले. तपोवन अतिशय शांत असतं. त्या तपोवनातल्या लोकांना कशाचीच गरज नसते. आहे त्या कंदमुळांवरती ते राहतात. झाडाची वलकलं ते नेसतात. त्यामुळे त्यांना राजाकडूनही कशाची अपेक्षा नाही आहे. आणि राजापेक्षाही हे माननीय आहेत, धीर गंभीर आहेत. आणि त्यामुळेच यौगंधरायणाच्या मनात येतं, असा हा कोणता उद्धट राजा आहे की त्याचे सैनिक तपोवनामध्ये येऊन लोकांना बाजूला व्हा बाजूला व्हा असं म्हणतात. त्यावेळेला वासवदत्तेला सुद्धा अतिशय वाईट वाटतं. ती म्हणते, आत्तापर्यंत पायी चालत आलो, शारीरिक कष्ट झाले, पण त्याचं एवढं काही वाईट वाटलं नाही. पण रस्त्यातनं बाजूला व्हा असं मलाही म्हणावं, या अपमानाने मात्र मला फार दुःख झालं आहे. आर्य तथा परिश्रमः परिखेदम न उत्पादयति यथा अयम परिभवः. ती यौगंधरायणाला म्हणते, आर्य, मोठ्या माणसांना आर्य म्हणण्याची पद्धत आहे. आर्य, आत्तापर्यंत आपण चालत आलो, त्याचे जे कष्ट झाले, परिश्रम झाले, त्याचं मला काही वाईट वाटत नाही आहे, परिखेद वाटत नाही आहे. आर्य तथा परिश्रमः परिखेदम न उत्पादयति. आत्तापर्यंतच्या कष्टांनी मला कुठलंही दुःख होत नाही आहे, वाईट वाटत नाही आहे. यथा अयम परिभवाः. जसं या परिभवाने म्हणजे या अपमानाने मला दुःख होत आहे. विचार करा, वासवदत्ता राजकन्या आहे, आता राणी आहे. आजपर्यंत ती जेव्हा केव्हा बाहेर पडली असेल तेव्हा तिचे सैनिक लोकांना बाजूला व्हा बाजूला व्हा म्हणत असतील, आणि आज मात्र तिच्यावरती वेळ आली की तिला कोणीतरी बाजूला व्हा म्हणत आहे. त्यामुळे तिला अतिशय वाईट वाटतंय. त्यावेळेला यौगंधरायण तिची समजूत काढतो आणि म्हणतो, राणीसाहेब, अशाच प्रकारे माहीत नसलेल्या दैवतांचा अपमान होत असतो. समोरचं दैवत आहे हे कळेपर्यंत लोक त्याचा मान ठेवत नाहीत, त्यांचा आदर करत नाहीत. भवती एवं अनिर्ज्ञातानि दैवतानि अवधूयन्ते. बाईसाहेब, भवती म्हणजे बाईसाहेब, अशा प्रकारे अनिर्ज्ञात म्हणजे ज्ञात नसलेल्या, माहीत नसलेल्या दैवतानि अवधूयन्ते, दैवतांचा अपमान होत असतो. तुम्ही पूर्वी राजवैभव उपभोगला आहे. पतीच्या विजयानंतर पुन्हा तुम्हाला वैभव प्राप्त होणार आहे. अहो, चाकाची आरमालिका ज्याप्रमाणे खालीवर होते त्याप्रमाणे दैवसुद्धा फिरत असतं. सुखदुःख फिरत असतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. चक्रार पंक्ती इव गच्छती भाग्यपंक्ती. भाग्यपंक्ती, नशीब. हे नशीब जे आहे ते आपल्याला सुखदुःख दोन्ही दाखवतं. कुठलाच काळ कायम राहत नाही, ना सुखाचा ना दुःखाचा. सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं. ही जगराहाटी आहे. चाकाचे आरे ज्याप्रमाणे खालीवर फिरतात त्याप्रमाणे हे नशिबाची पंक्तीसुद्धा फिरत असते. यौगंधरायण वासवदत्तेची अशा प्रकारे समजूत घालतो. तेवढ्यात मगध देशाचा कंचुकी समोर येतो आणि सैनिकांना म्हणतो, राजाला दोष लागेल अशी वागणूक टाळावी. आश्रमातल्या लोकांबरोबर असं उद्धटपणे वागू नये. हे महात्मे शहरात होणाऱ्या अपमानाचा त्रास चुकवण्यासाठी वनामध्ये येऊन राहतात.
सैनिकांना तर काही कळलं नव्हतं की इथे लोकांना बाजूला करायचं की नाही. पण राजवाड्यातली एक व्यक्ती आहे, कंचुकी. कंचुकी हे पद आहे. जसं प्रधानमंत्री हे पद आहे, सेनापती हे पद आहे, तसं कंचुकी हे सुद्धा पद आहे. आणि त्यांच्यावरची जबाबदारी म्हणजे अंतःपुरातल्या स्त्रियांचा सांभाळ करणे. अंतःपुरातल्या स्त्रियांचा सांभाळ करणारी वृद्ध व्यक्ती म्हणजे कंचुकी. ती कंचुकी समोर आलेली आहे आणि तिने सैनिकांना कंचुकी समोर आलेला आहे आणि सैनिकांना सांगितलेलं आहे की राजाला दोष लागेल असं वागू नका, इथे काही कोणाला बाजूला व्हा असं म्हणू नका, आश्रमातल्या लोकांबरोबर उद्धट वागू नका. हे महात्मे शहरातल्या अपमानाचा त्रास चुकवण्यासाठी वनामध्ये येऊन राहतात. आणि तपोवनातल्या लोकांना तो आश्वस्त करतो की तीर्थासाठी पाणी, समिधा, फुलं, दर्भ अशी तपाची साधनं वनातून आणायची असतील तर खुशाल आणा. राजकन्या धर्मशील आहे. तपस्व्यांना धर्माचरणात त्रास झालेला तिला आवडणार नाही. ते तर तिच्या कुळाचं व्रतच आहे. या कंचुकीच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येते की मगध देशाची राजकन्या तिथे आलेली आहे आणि म्हणून ते सैनिक तपोवनातल्या लोकांना बाजूला व्हा म्हणत होते. पण कंचुकीनी तपोवनातल्या सगळ्या लोकांना आश्वस्त केलेलं आहे की अहो राजकन्या धर्मशील आहे. केवळ एकटी राजकन्या धर्मशील आहे असं नाही, तिच्या कुळाचं ते व्रत आहे. त्यामुळे तुमचं जे काही दिनचर्या चालू असेल ती स्वैरपणे चालू द्या. मगध देशाची राजकन्या पद्मावती तिच्या दासी आणि दाईसोबत तापसी होऊन राहणाऱ्या आपल्या राजमातेला भेटण्यासाठी येते. यौगंधरायणाला ती पद्मावती आहे हे कळल्याबरोबरच आनंद होतो. त्याचं कारण आपण बघितलेलंच आहे. त्याच्या योजनेनुसार पद्मावतीशी राजाचा विवाह व्हावा असं त्याच्या मनात आहे आणि ही आपली भावी राणी आहे हे मनात असल्यामुळे त्याला आनंद होणं साहजिक आहे. म्हणून तो म्हणतो आहे, प्रद्वेषो बहुमानो वा संकल्पात उपजायते. एखाद्याविषयी आदर किंवा द्वेष वाटणं हे सारं आपल्या मानसिक स्थितीवरती अवलंबून असतं. आपण बघतो आहोत, आधी यौगंधरायण आणि वासवदत्त आले, त्यानंतर 2 सैनिक आले, मग कंचुकी आला आणि आता पद्मावती तिच्या दासदासींसोबत दाईसोबत आलेली आहे. तिच्या आईला भेटायला आलेली आहे. त्यामुळे आपल्याला आता रंगमंचावरती तिची आई आणि हे सगळेजण दिसतात. पद्मावतीची आई तापसी दाईला विचारते, पद्मावतीला अजून कुणी मागणी नाही घातली का? त्यावर दाई सांगते, हो तर राजा प्रद्योताने त्याच्या मुलासाठी मागणी घातली आहे. हे समजल्याबरोबर वासवदत्तेलाही आनंद होतो. याचं कारण राजा प्रद्योत तिचे वडील आहेत आणि वासवदत्तेच्या भावासाठी त्यांनी पद्मावतीला मागणी घातलेली आहे. त्यामुळे पद्मावती आपली वहिनी होणार या कल्पनेने तिला पद्मावतीविषयी आपुलकी वाटायला लागते. पद्मावती मात्र सहज सुलभ लज्जेने विवाहाचा विषय टाळते आणि कंचुकीकडून सगळ्यांना सांगते की तपोवनातलं कुणाला काही हवं असेल त्यांनी राजकुमारी पद्मावतीकडे मागावं. कंचुकी दवंडी देतो की कुणाला कलश हवा आहे का, कुणाला वस्त्र हवी आहेत का, ज्यांचा वेदांचा अभ्यास पूर्ण झाला आहे त्यांना गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी काही हवं आहे का, धर्मावर प्रेम करणाऱ्यांचा आदर करणारी ही राजकन्या आहे. स्वतःवर कृपा करून घेऊ इच्छिते. ज्याला जे जे हवं असेल ते त्यांनी सांगावं की आम्ही काय द्यावं. हे ऐकल्यानंतर यौगंधरायण मोठ्या आशेने पुढे येऊन म्हणतो की अहो, मला द्रव्य किंवा धनाची गरज नाही आहे, भोगविलासांची किंवा वस्त्राचीही गरज नाही आहे. मी हा संन्याशाचा वेश धन कमावण्यासाठी केलेला नाही, तर ही राजकन्या धीर स्वभावाची आहे, धर्मशील आहे आणि ती माझ्या बहिणीच्या चारित्र्याचं रक्षण करण्यास समर्थ आहे.
हिचा पती गावाला गेला आहे, तेव्हा मी परत येईपर्यंत तिने हिचा सांभाळ करावा, एवढंच माझं मागणं आहे. राजकन्या धर्मशील आहे आणि तीच हिच्या चारित्र्याचं रक्षण करू शकेल. त्यावर कंचुकी मात्र पद्मावतीला सावध करतोय. पद्मावतीला तो म्हणतोय, कुणाचीही ठेव सांभाळणं फार कठीण आहे. एक वेळेस स्वतःचं प्राण देणंसुद्धा सोपं, पण माणसाला किंवा त्यातही तरुण स्त्रीचा सांभाळ करणं हे अतिशय कठीण आहे. सुखम अर्थः भवेत दातुम. सुखम म्हणजे सोपं, अर्थ म्हणजे पैसा, धन, दातुम म्हणजे देणे. एखाद्याला पैसा देणं सोपं आहे. सुखम अर्थः भवेत दातुम. सुखम प्राणः सुखम तपः. प्राण देणं सोपं आहे, तपश्चर्येचं पुण्य देणं सोपं आहे. सुखम अन्यद भवेत सर्वम. बाकी सगळं काही देणं सोपं आहे. दुःखम न्यासस्य रक्षणम. दुःख म्हणजे कठीण आणि न्यास म्हणजे ठेव. पण एखाद्या ठेवीचं रक्षण करणं, तिचा सांभाळ करणं फार फार कठीण आहे. धन देणं सोपं आहे, प्राण देणं सोपं आहे, तप किंवा इतर कोणत्याही वस्तूचं दान देणं सोपं आहे, पण एखाद्याची ठेव सांभाळणं मात्र खूप कठीण आहे. त्यावर पद्मावती म्हणते, पण आपण एकदा शब्द दिलाय ना, मग तो परत घेणं योग्य नाही. आणि पद्मावती यौगंधराण्याला आश्वासन देते की ती त्याच्या बहिणीचा सांभाळ करेल. इतकं आश्वासन मिळाल्यावर आपल्या खांद्यावरील अर्धा भार उतरला असं यौगंधराण्याला वाटतं. राज्य परत जिंकल्यावर जेव्हा राजापुढे वासवदत्तेला प्रगट करायची वेळ येईल, तेव्हा तिच्या चारित्र्याबद्दल पद्मावती स्वतः साक्ष देईल, या विचारांनी यौगंधराण्याला मोठं समाधान वाटतं. शिवाय हे करताना त्याला विश्वास होता की ज्या ज्योतिष्यांनी राजावर संकट येईल हे आधीच सांगितलं होतं, त्यांनीच पद्मावती राजाची राणी होईल असंही भविष्य केलं आहे. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवूनच मी हे करत आहे, कारण योग्य विचार करून ठरवलेली सिद्धांची वचनं दैव देखील बदलवू शकत नाही. नहि सिद्धवाक्यानि उत्क्रम्य गच्छती विधी सुपरीक्षितानि. सुपरीक्षितानि योग्य विचार करून ठरवलेली सिद्धवाक्यानी सिद्धांची वचनं दैव पण बदलू शकत नाही. विधी म्हणजे दैव. दैव न उत्क्रम्य गच्छती. विधीसुद्धा म्हणजे दैवसुद्धा बदलवू शकत नाही. म्हणून त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवूनच त्यांनी वासवदत्तेला पद्मावतीकडे सुपूर्द केलं. यानंतर दुपार होते हे सगळे एकमेकांशी बोलेपर्यंत, आणि एक ब्रह्मचारी त्या आश्रमात विसाव्यासाठी येतो. ते स्थान पाहून त्याच्या मनात येतं, हा देश म्हणजेच हे स्थान निर्भय आहे, काही भीती नाही, असा विश्वास वाटल्यामुळे ही हरणं न भीता संथपणे फिरत आहेत. इथली फुलाफळांनी भरलेले वृक्ष जे आहेत ते प्रेमाने वाढवलेले आहेत. कपिलवर्णाच्या गायी चारही बाजूनी वावरत आहेत. आजूबाजूला शेतही नाही, आणि हा धूर अनेक ठिकाणी आहे, त्यामुळे निसंशय हे तपोवन असलं पाहिजे. आश्रमात आधीच आलेले कंचुकी वगैरे त्या ब्रह्मचार्याचं स्वागत करतात, त्याची विचारपूस करतात. त्याला विचारतात, तुम्ही कोण, कुठले, कुठून आलात? त्यावेळेला तो स्वतः सांगतो की अहो, मी मूळचा राजगृहात राहणारा आहे. वेदांचा अभ्यास करण्यासाठी मी लावाणक गावी राहत होतो, पण तिथे मोठी दुर्घटना झाली. तिथे वत्सदेशाचा राजा उदयन राहत असे. त्याचे आपल्या राणीवरती, वासवदत्तेवरती खूप प्रेम होते. एक दिवशी राजा शिकारीला गेला असताना त्याच्या राजवाड्याच्या अंतःपुराला आग लागली आणि त्यात राणी वासवदत्ता जळून मरण पावली. तिला वाचवताना यौगंधरायणही मृत्युमुखी पडला आणि सर्वत्र हाहाकार उडाला. राजाला शिकारीवरून परत आल्यावर ही दुःखद वार्ता समजली
आणि तो तर दुःखाने अगदी वेडापिसा झाला. आगीतून तिचे जे दागिने मिळाले ते उराशी कवटाळून तो बेशुद्ध झाला. वासवदत्ता जिवंत नाही, मग मी जिवंत राहून काय करू, म्हणून तोही जीव द्यायला निघाला. रुमणवान यांनी राजाला सावरायचे खूप प्रयत्न केले, पण सगळे व्यर्थ ठरले. रुमणवानांनी उदयनराजाला मोठ्या प्रयत्नांनी आत्महत्येपासून परावृत्त केलं, पण तरीसुद्धा राजाचा शोक काही संपत नव्हता. हे अवंती राजपुत्री, हे प्रिये, हे प्रिय शिष्ये, असं ओरडत तो दिवस कंठू लागला. चक्रवाकीच्या विरहाने चक्रवाक पक्षी आक्रोश करतो, पण राजाने त्यालासुद्धा मागं टाकलं. स्त्री विरहाचं एवढं वेड यापूर्वी कुणालाही कधीही लागलं नसेल. त्यावेळेच्या राजाच्या शोकापुढे चक्रवाकाचा विरह शोक काहीच नाही. असामान्य स्त्रीच्या विरहाने इतर कोणताही पुरुष इतका दुःखी झाला नसेल. धन्य आहे ती स्त्री जिच्यावर तिचा पती एवढं प्रेम करतो. आगीत जळली तरी पतिप्रेमामुळे ती जिवंतच आहे असं म्हणायला हवं. नैव इदानीं तादृशा चक्रवाका. चक्रवाकाचा विरह त्याच्यापुढे काहीच नाही. नैव अपि अन्ये स्त्री विशेषैः वियुक्तः. किंवा असामान्य स्त्रीच्या विरहाने दुसरा कुठला पुरुष इतका दुःखी झालं असेल असंही दिसत नाही. धन्या सा स्त्री. ती स्त्री धन्य आहे. याम तथा वेत्ती भर्ता. वेत्ती प्रेम करतो, भर्ता पती, की जिच्यावर तिचा पती एवढा प्रेम करतो. भर्तृस्नेहात सा ही दग्धा अपि अदग्धा. पतीवरच्या स्नेहाने ती जळूनसुद्धा न जळलेली म्हणजे अमर झालेली आहे. चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचं उदाहरण नेहमी संस्कृत साहित्यामध्ये दिलं जातं. चक्रवाक पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की ही जोडी एकमेकांवाचून राहू शकत नाही. नर किंवा मादी यापैकी कुणीही जर आधी गेलं तर दुसरा त्याच्या विरहात तडफडून मरतो, आणि म्हणून अतिशय उत्कट प्रेमसंबंधासाठी चक्रवाकाची उपमा दिली जाते. हा ब्रह्मचारी आपल्याला सांगतो आहे की राजाला शोक अनावर होतो आहे आणि उपमा देतो आहे की चक्रवाकाचा शोक त्याच्यापुढे काहीच नाही. धन्य आहे ती स्त्री जिच्यासाठी तिचा पती एवढा वेडापिसा झालेला आहे. अशा दुःखात राजा काय करेल याचा काही नेम नाही, म्हणून सगळं मंत्रिमंडळ त्याचं अगदी डोळ्यात तेल घालून रक्षण करत होतं. विशेषतः रुमणवान हा त्याचा सेनापती जो आहे त्यांनी राजाप्रमाणेच आहार टाकला. म्हणजे राजा जे काही जेवेल तेवढंच तो जेवायचा, नाही जेवला तर नाही जेवायचा. सतत रडण्याने त्याचं तोंड सुकून गेलं. राजाशी समदुःखी होऊन राजाप्रमाणेच तो आवश्यक तेवढे शरीर संस्कार धारण करत होता. दिवस असो की रात्र असो तो महाकष्ट सोसून राजाची शुश्रूषा आणि सेवा करीत असे. जर राजाने प्राणत्याग केला असता तर तो देखील जिवंत राहिला नसता. ब्रह्मचारी सांगतोय की रुमणवान सेनापतीने राजाची किती काळजी घेतलेली आहे. शेवटी राजाला घेऊन मंत्रिमंडळाने गाव सोडला आणि मग त्यावेळेला नक्षत्र लुप्त झाल्यावरती ज्याप्रमाणे आकाश भकास दिसतं त्याप्रमाणे हे गावसुद्धा ओसाड वाटायला लागलं आणि म्हणून मी सुद्धा ते गाव सोडलं. ही हकीकत सगळी सांगतो ब्रह्मचारी आणि सर्वांचा निरोप घेऊन तो निघतो. या ब्रह्मचारी प्रवेशात हा सगळा वृत्तांत जेव्हा यौगंधराणाला कळतो तेव्हा यौगंधराणाला वाटतं की खरंच आहे, राजाचा भार ज्याच्यावर आहे तो रुमणवान खरोखर धन्य आहे. माझ्या कामामध्ये तरी थोडी तरी विश्रांती मिळू शकते, पण रुमणवान याला मात्र सदैव दक्ष राहावं लागतं, सावधान राहावं लागतं. ज्याच्या अधीन राजा असतो त्याच्या अधीन सगळंच असतं. स विश्रमो हि अयम भारः. भार, माझ्या अंगावर जो भार आहे
त्याच्यामध्ये विश्रम, माझ्या थोडी तरी विश्रांती आहे. प्रसक्तस्य तु श्रमः, पण याच्यावरचा जो काही भार आहे त्याच्यामध्ये मात्र त्याला अजिबात विश्रांती नाही आहे. तस्मिन् सर्व अधीनम, त्याच्या हाती सगळंच काही आहे. यत्र अधीनो नराधीपः, ज्याच्या अधीन राजा आहे त्याच्या हातात सगळंच काही आहे. या ब्रह्मचारी प्रवेशामुळे यौगंधरायणाला त्यांनी ठरवल्याप्रमाणे सगळं काही होत आहे की नाही याची वार्ता मिळते. वासवदत्तेला तिच्या त्यागाचं थोडं तरी फळ मिळतं. वासवदत्तेने एवढा मोठा त्याग केलेला आहे. राणीपदाचा त्याग करून साधी सामान्य स्त्री बनून वेषांतर करून ती पायी पायी निघालेली आहे आणि आता पद्मावतीकडे तिला राहावं लागणार आहे. एवढा मोठा त्याग केला आहे, पण या ब्रह्मचार्यानी जे काही सगळा वृत्तांत सांगितला त्याच्यावरून तिला थोडं तरी बरं वाटलं असेल की किती राजाचं आपल्यावरती प्रेम आहे. राजाचं तिच्यावरील प्रेम पाहून तिला आंतरिक समाधान मिळतं आणि प्रेक्षकांनाही नाटकाची पार्श्वभूमी लक्षात येते. ब्रह्मचारी गेल्यानंतर वैतालिक जो आहे तो संध्याकाळ झाल्याचं सांगतो आणि कंचुकी सगळ्यांना पर्णकुटीत जायला सांगतात. आणि इथे स्वप्न वासवदत्तमचा पहिला अंक समाप्त होतो.